पाऊस पडताना मस्तपैकी चहा दीदीला आणायला ऑफिसला, कारण की खूप ट्रॅफिक जाम झालंय. छान आहे, चांगली आहे भाजी, म्हणजे याच्यापेक्षा चांगली नाही. मला वाटलंच. रेटिंग देशील 10 पैकी 5. आणि आता वाजलेत 11:30 आणि आम्ही चाललोय आता घरी. आम्ही चहा वगैरे पिला. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मस्त माझी पूजा झाली आज अक्षय तृतीया निमित्त. आणि मी पुस्तक पण वाचलं माझं रेग्युलर. आता झोपले होते आणि मध्येच असं कसा तरी वास नाही, आवाज आला मला आणि मी उठले आणि आला पाऊस. मला तर एवढी थंडी वाजायला लागली, तर खिडकीतच हवा यायला लागली. दाखवून मला वाव मस्त वाटते. उठले अशी मस्त हवा फ्रेश आणि थंडी पण वाजते लगेचच. आणि वास आला मातीचा. दाखवते मी वातावरण. बघा मस्त वातावरण झालं. गाई चिंचवडमधला पहिला पाऊस आणि लाईट गेली. मी त्या खिडकीतच बसून घेतला आता, कारण की ना दुसरीकडे कुठं बसणार, पाऊस पण बघता नाही येते. आणि इथं अशी किचन वाट्यावर बसली आणि इकडे खिडकी दोन्ही पण उघड्या ठेवल्या. आणि कसलं हवा येते यार, म्हणजे थंडी वाजायला लागली आता. तर किंवा लावते मी, अंधार पडलाय त्यामुळं. आणि हवेने असा पाऊस होतो सगळा किडका. फर्स्ट टाइम पिंपरी चिंचवडमध्ये मी इथं असताना पाऊस पडलाय. आणि हे पावसाने यार आजारी पण पडतं. एवढी चांगली झोपले होते ना, पण त्या आभाळामुळे मी उठले. जाऊन पण आता मी चहा ठेवते मस्तपैकी, कारण तिथं खिडकी बसूनच मस्तपैकी चहा पिते. पहिले फ्रेश होते, पण मला असं उठवणच झालं. इथून पाऊस बघत मस्त बसले. बाल्कनी असं यार काय मजा आली असते. नेक्स्ट टाइम बाल्कनीवालं घर बघू आपण. पाऊस आहे तर मस्तच वाटेल. आणि चलो चहा पिते मी. आणि मी पण असं मोबाईल पुढं घेऊन काढत होते आत्ताच. नाही भीती वाटली पडला असतं तर. आणि सकाळपासून आहे ना आभाळ आलं होतं. 10-11 वाजता आभाळ आलं होतं. नंतर परत ऊन पडलं, परत आभाळ आलं. आणि आता वाजले 4:30 आणि सगळं अंधार पडलं. आता सगळं आभाळ आले. आता जोरात पाऊस आहे आज. मस्त पैकी इथं पाऊस होतो, तुम्हाला दिसत असेल. दिसत असेल तुम्हाला फ्लॅटमध्ये. आणि मस्तपैकी गरमागरम चहा पिताना, पाऊस पडताना मस्तपैकी चहा. आता मी मस्त व्हिडिओ लावते कोणता तरी आधी, छान आनंद घेते. आणि आतमध्ये थोडा पाऊस येतोय, तुम्हाला इथं दिसत असेल. आता वाजते 5. पाऊस येतोय मस्तपैकी. आणि मी बसले तर अर्धे माझी मांडी पण भिजून गेली. आणि इथून पाणी यायला लागले. आता मला आहे काम आता. आणि इथून पाणी येतंय, असं पॅक काहीतरी लावायला पाहिजे. आता हे सगळं ना मला सारखं पिळून आहे ना इथं ठेवावं लागणार आहे. बघू आता हे करते, कारण की इकडे सगळं खाली पाणी आलं पार. आज काय पाऊस थांबायचं नाव नाही घेते. बरं इथून नाही येते हा पाऊस, नाही तर परत खिडकीत पाणी झालं असतं. आणि चलो दिवा लावला मी. लाईट गेली ती, कारण की आता आली लाईट. आता जरा वेळ बसते. बघू आता. तिथं आहे ना मी कापडनं पिळून परत लावलेलं आहे. खिडकी लावल्यामुळं परत काय आता पाणी नाही येते. आणि जरी आलं तरी आता मी तिकडचं सगळं मोकळं केलं किचन वाट्यावरचं. मग ते जात आहे पाणी तिकडे बेसिंगमध्ये. चलो ओके गाईज, तुम्ही आता मला आवडलेलं दिसत असेल तुम्हाला. तर मी आता चालले दीदीला आणायला ऑफिसला, कारण की खूप ट्रॅफिक जाम झालं आहे. आणि ती म्हणली मला घ्यायला, कारण की पाऊस पण आता पडून गेला आणि बसचे चान्सेस तर
लेटच होणार तिला, मग 9 वाजतील पर्यायला. तर बाहेर काहीच नाही, आता पाऊस नाही पडत आहे आणि पूर्ण खुलं झालं आहे आभाळ आणि आता नाही पडणार पाऊस. तर मी फटाफट जाते तिला आणते आणि बघू आम्ही येताना काय काय करतो, कारण मला पेट्रोल पण भरायचं आता जाताना, ते करते आणि मग मी भेटते. कारण एकदम सिम्पल आवडते मी तर. आता आहे ना आजकाल खूपच सिम्पल आवडते आणि आज फर्स्ट टाईम मी आवरले आणि गरम नाही झालं मला. कारण की खूप गरम होतं, कारण की आता पाऊस पडला आहे त्यामुळे जरा गार लागते आणि त्यामुळे मी माझ्या आउटफिट जीन्स टॉप आणि जॅकेट परफेक्ट, थंडी वाजेल म्हणून मग मी जॅकेट घातले. उगाच रिस्क नो. चलो बाय. ओके, आता वाजलेत 8:45 आणि आम्ही कधी वाजता आलो? 8 वाजता ना. आणि आम्ही मस्तपैकी वातावरण एन्जॉय करत आलो. मस्त वातावरण होतं आणि आम्ही वडापाववरून सरळ भाजी घेतली डायरेक्ट. हे आपण सेम झाले आजकाल. बघू मस्त असं. सो हॅपी हॅपी हॅपी. आज आम्ही घेतली आज आम्ही आणली पार्सल भाजी. खूप दिवसांनी आम्ही खातोय आफ्टर 2 months. कारण की पप्पांचे बड्डेला आम्ही पार्सल आणलेलं तेवढंच आणि त्याच्यानंतर आत्ताच. आणि वडेपाव नको म्हणलं, नाही तर परत जेवण नाही जात मग. काही पोळ्या होत्या, भाजी नव्हती काय. भाजी करणार होतो आम्ही. आणि हे आम्ही कधी कधी काय करतो, भाजी नसली ना वडा आणतो. दिसलीच नाही मला. भाजी नसली की आम्ही वडे आणतो. आणि पिशवी अशी जपून ठेवायची, कारण आम्हाला खरखरे टाकायला लागतो ओला कचरा. त्यासाठी आम्ही लवकरच जुगाड करणार आहे. हा, डस्टबिन घेणार आहे छोटा आम्ही. लवकरच घेऊ. बघू आपण उद्या जाऊ कुठेतरी. आणि आता स्टोरेज झाली माझी पण झाली. स्टोरेजसाठी आहे ना मी लॉग एडिट करून ठेवलं आधीच त्यामुळं. कारण की ना परत आता 2 दिवस उद्यापासून लॉग येतील ना खूपच, म्हणून मग एडिट करून ठेवलं. आणि मी तुम्हाला दाखवते भाजी. पुण्या साईडच्या पेक्षा आहे ना आपल्या तिकडच्या भाज्याच खरंच छान असतात. इकडच्या खूप गोड असतात, खूप म्हणजे खूप. आम्ही म्हणजे खूप वेळा ट्राय केलंय इकडचं. हा, इकडचं खूप ट्राय केलेत हॉटेल, खूप म्हणजे थोडे ट्राय केलेत, पण ते आम्हाला हा तिकडच्याच भाज्या आवडतात. आपलं शिवानंद तर फर्स्टला येतं माझ्या लिस्टमध्ये, कारण की ते प्युअर व्हेज आहे. कुठलं विठ्ठल पण प्युअर व्हेज आहे, ते सेकंडला येतं. कारण की विठ्ठलवाल्या पण भाज्या आम्ही खास करून जास्त आणले. का नाही ब्लॉग बघा विठ्ठलचा. हा, काय झालं फर्स्ट ट्राय यार, काय झालं फर्स्ट म्हणजे आम्ही पहिल्यांदा गेलो होतो विठ्ठलमध्ये, तर ना तिथं भाजीच नाही चांगली दिली आम्हाला त्यांनी. तर मी व्हिडिओमध्ये रिव्ह्यू दिलता. म्हणजे थोड्या इकडच्या भाज्या अशा गोड असताना आपल्याला सवय तिखट खायची, आणि तिकडच्या भाज्यांची टेस्टच अलग असते यार. दिसायला पण, आता ही तुम्हाला मी दाखवते दिसायला आपल्या तिकडची लाल हा छान असते आणि इथल्या गोड असतात. बघू आता ही ट्राय करून कशी लागते तुम्हाला दाखवते पहिले, नाही तर मागासपासून म्हणते दाखवते नाव नाही ठेवते, पण एक टेस्ट असते ना. रिअल इफेक्ट मध्ये दाखवते मी. वेट, हे बघा ही भाजी आहे. ह्याच्यात खूप फरक आहे, आपल्या तिकडच्या ह्याच्यात खूप फरक आहे टेस्ट नुसार, पण मी सांगते आता टेस्ट केल्यावर. आणि तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, पोळ्या गरम करते आम्ही. पोळ्या बिळ्या काही रोट्या वगैरे काही नाही आणल्या. आणि तुला कसं वाटलं? मी आले तर मस्त. आज इतका पाऊस पडला आणि ट्रॅफिक पण खूप होतं. माझी खळी दिसते. आणि आज खूप गरज होती मला, कारण मी जरा वेळ थांबले पण होते ऑफिस सुटल्यावर. हा, आणि मी गेले उशिरा, कारण आमचं जरा तिथं गॉसिप चालू होतं सगळ्यांचं, आमच्या ग्रुपचं. आणि ना पण खूप छान, कधी कधी कंपनीत खूप छान ग्रुप होतो तयार. ते मस्त आहे. ते मी मिस केलं होतं पहिले, पण आता चांगला ग्रुप झाला आहे, टचमध्ये पण आहेत. आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं ऑफिसमध्ये. माझ्या पण ऑफिसमध्ये खूप चांगले आहेत सराउंडिंग, म्हणजे जे आमचे कलिग्स आहेत ते. माझ्या पण ऑफिस मधले खूप छान आहेत. ते मला कधीच काय बोलत नाही, काम पण देत नाही. मला काम देत नाही आणि कधीच काय बोलत पण, आणि कधी भेटत पण नाही.
चांगले आहेत की फक्त कधी मला salary देतात? नाही, इतके चांगले आहेत की मला तोंड पण नाही दाखवते कधी. जस्ट आणि आज आम्ही कलिंगड खाणार आहे. आणि परत आपण स्वयंपाक व्यवस्थित केलाय. मला वाटलं काय? आज जेवायचं नाही जास्त तर कलिंगड खाण्यात होईल. हा दीदी, नाही मी खाल्ले बाई, तू तरी खा आज. थोडेच आता राहिले. आणि चलो जेवायला बसतो आम्ही. रिव्ह्यू देते त्या भाजीचा पहिले. बेटा आम्ही आता पॉडकास्ट बघतोय आणि आम्ही रोज संध्याकाळी आमचं असंच आमचं असं रोज संध्याकाळी हे असतं, काय म्हणतात त्याला, रुटीन आहे आमचं. जेवायला बसतो, आमच्या दोघींच्या गप्पा चाललेल्या असतात, गॉसिप चाललेले असतं आणि असे पॉडकास्ट वगैरे बघत असतो आम्ही. ऑरीचं आज ऑरी आलाय त्याच्यामुळे ऑरीचं बघतोय. आता आम्ही भारतीचे वगैरे सगळ्यांच्या ह्याचे सगळे ब्लॉग वगैरे बघतो जेवता जेवता. की तुम्ही सिस्टर्स खूप छान आहेत, थँक्यू सो मच. मी बोलले पण दीदीकडून पण थँक्यू. तर आता तसं आणि मला आजकाल खूपच कमेंट यायला लागले. थँक्यू तसं नाही बोलायचं. थँक्यू डॅडी. तर आता आमची ही भाजी आणि मी असं जरा दुरडी बिर्डी मध्ये मस्तपैकी पापड ठेवले छान वाटण्यासाठी आणि पोळी. आणि मी आता अचानक भात लावलाय, त्याला पाणी सगळं बाहेर आलं त्याच्यामुळे असं दिसतंय. आणि इकडे आकांक्षा मस्तपैकी चला आता आम्ही एन्जॉय करतो, खातो आणि मग भेटतो तुम्हाला. रिव्ह्यू देऊ. हो आता मी ताट वाढते पटकन आणि रिव्ह्यूला सांगते तुला. रिव्ह्यू द्यायला परत घेते. चलो. तब मैंने देखा कि ऑरी, उन्होंने यार ये नाम क्यों मेंशन किया, और ये नाम क्यों मेंशन किया. उसके बाद से तो हर जगह ऑरी ऑरी. छान आहे, चांगली भाजी म्हणजे याच्यापेक्षा चांगली नाही. मला वाटलंच. 10 पैकी 7 रेटिंग देते. एवढी पण वाईट नाहीये, चांगली आहे. मी बघते आता. ठीक आहे. किती रेटिंग देशील 10 पैकी? 5. पण खरंच आमची म्हणजे जेजुरीची भारीच आहे खरं तर, तिकडच्या साईडची म्हणजे सासवडची पण छान आहे. त्या एरियात सगळं चांगलंच मिळतं आणि हॉटेल पण जास्त आहे. हो पण इट्स ओके, जाऊन दे. इथली पण म्हणजे काही जण नॉनव्हेजला पण खूप हे करतात तिकडं. चला आता खाते, खूप भूक लागली. हा ना, चलो बाय. बाय बाय. चला पुण्यात पिलू अगं हात पण माझा हातले दुखतोय ग, वर पण नाही होत. पिलूचा प्लॅन असा झालेला आहे की पुण्याला चला म्हणते ती, ते पण दगडूशेठला. अचानक प्लॅन करतेय आणि आम्ही नाईट ड्रेसवर आहे आणि ती म्हणते नाईट आउटला पुण्याला जाऊ. पुढे बसलेली पिलू आमची ती बोलते. आता आम्ही आलो इकडे पेट्रोल भरायला. उद्याची तयारी. थांबा जरा 1 मिनिट, मी ठेवते फोन. आमचा प्लॅन आता चेंज झालेला आहे. आम्ही ह्या साईडला जायचं सोडून इकडे चाललेलो आहे, मुंबईच्या साईडला. आता होय पिऊ पिऊ चल, मी तयार आहे. चल पिलूची आता जायचं होतं, आता मुंबई रोडला चालले. आम्ही पुण्याला चाललो होतो पण तिला कसं बस आम्ही इकडे वळवलंय मुंबई साईड. वॉटर पार्कला जाऊन आता काय, पण वॉटर पार्कला जायचं. अगं सँटोसाला जाऊ. चिंगी बघती ब्लॉग. बाई फुल भया वेट एन्जॉय झालं बघा आता. कशी लागते आता स्पेशल आहे. त्याला चहा प्यायला जाणार आहे आम्ही आणि ही अचानक प्लॅन करते ही, पण सांगत नाही आम्हाला. आम्ही पण तयार असतो पण ही सांगत नाही आम्हाला आणि अचानक आवरून आलो असतो. आम्ही तर आवडलंय.
आलोय आणि प्युअर व्हेज. वाव, काय हॉटेलचं नाव आहे ना मला. आम्ही इथून गेलतो काल कांचनंदी. आणि खूप मस्त एरिया, आधीच तर खूप भारी होता एरिया. आणि सगळे आता माझ्याकडे बघतात आहेत आणि हवेमुळे आवाज त्यांना असं वाटतंय की ब्लॉगर आली आहे का, ही ब्लॉगर आहेस का. इथं बघत आहेत का? अगं ही दुर्गाची कॉफी इथे ती खूप फेमस आहे. डेस्टिनेशन कॅफे डेस्टिनेशन हा, हा. आम्ही आलतो काल. अरे एरिया मग हा कोणता आहे एरिया हा. रावेतला जायचा. हा, इकडे आमच्या ऑफिस मधले सगळे येतात. हे बघ बालाजी प्युअर. हा का. हा, इकडं हे दुर्गाची कॉफी खूप फेमस आहे म्हणतात. हा तेच ते डेस्टिनेशन. पण दुर्गा कॉफी वेगळी आणि डेस्टिनेशन कॅफे वेगळे. की आमच्या ऑफिसमध्ये एकीला दुर्गा कॉफी खूप पिऊ वाटत होती बरं का. तर ती फोन केला की दुर्गाच्या कॉफी प्यायला जायची, कॉफी प्यायला जायचं. तर मग ते मला आता दिसलं. ते कसला एरिया आहे राव, काय आहे हे. केंद्रीय सदन. आम्ही खूप लॉंग कटनी आज आलेलो आहे आणि आता मस्त आम्ही आहे. आलोय आकुर्डी स्टेशनला. हा. एस्कॉनच्या रोडला. हो का? हा. हे बघ की इथून. अरे मला खूप झोप पण आलेली आहे. मला पण आलेली पण इट्स ओके. गार गार होऊन जायचं. आता काय चाललंय काय म्हणजे, आईस्क्रीम खायची पण म्हणतात आहेत, त्याच्यानंतर चहा पण प्यायचा म्हणतात आहेत. आम्ही दोघांसाठी रेडी आहे, असं काही नाही आहे आमचं. आवाज आता खूप हे होणार. हा हा, इस्कॉनचा रोड आहे बरोबर. इंडिकेटर दे ग पोरे. आवाज येतोय का? आपला दिलाय का इंडिकेटर. इथं बघ ना आपली हिरवा. हा मुलगा खूप टेन्शन धडकला असता आता आम्हाला, कारण तो पण खूप फास्ट येत होता आणि आम्ही पण क्रॉस करत होतो, इकडे टर्न करत घेत होतो कधी आत्ता जस्ट. आणि इथे धर्मराज चौपाटीला बहुतेक ही नेती वाटतं. आणि आम्ही नाईट ड्रेसवर आहे, मला आता कसं तरी व्हायला लागले तिच्यामुळे. आज आम्ही इकडे आलोय धर्मराज चौपाटी. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे. भरपूर मोठी चौपाटी आहे. आणि आम्ही काय करणार आहे इथे, चहा पिणार आहे. आणि आता वाजलेत किती, आता वाजलेत 11 आणि आम्ही आता चहा पिणार आहे ह्या मुलीसाठी. चलो तरी पुण्यावरून इथं आली धर्मराज चौपाटीला, ते वाचलो आम्ही दर्ग. आम्ही आलतो ना गेलो त्या चौपाटी. आता वाजलेत 11:30 आणि आम्ही चाललोय आता घरी. आम्ही चहा वगैरे पिला. आणि मी एक हात चालत आकांक्षाने ब्लॉग घेतला का नाही काय माहिती, चहा पिताना घेतलाय का नसेल घेतला. वेडी आहे ती. इट्स ओके. फोटो ऍड करूया आपण. कशाला ब्लॉग घ्यायचा, लोकांना पण कळालं पाहिजे आपण काय करतो काय नाही. तू सांग ना चहा पिला. हो, इकडे सगळे आहेत क्लासेस आहेत. आणि आम्ही खूप मस्त एरिया बघितलेत आज. एरिया मराठी ॲक्सेंट बी लाईक. आणि मराठी लँग्वेज इज पण सो ना, सेक्सी. सिटीमध्ये ना खरंच खूप फरक पडतो. पण काय म्हणतेस, तुला काय वाटतं. येस. म्हणजे एज्युकेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या पण खूप आहेत खूप. आता हीच आमची बहीण एवढे कुठून गल्लीतून तिने आणले ना आज. कुठून आहे ना ग, कुठला एरिया फिरलं. तर त्यांना इथं झाले 20 वर्ष राहून, पण एकदम खरंच त्या खूप ट्रेन झाल्यात. अशा बिंदास वगैरे साठी खूप भारी वाटतं. पण अशा हे आपण इकडून आलो आता गणपती मंदिरापासून. मठ हा का. तिथं केक दिला कांचनचा आणि हा मठात गेलता. आता आपण गणपती मंदिरापासून जातोय घरी. आणि आम्ही इकडे पहिले रूम बघायला आलो होतो सगळ्यात पहिले है ना. आणि मी या खराने गाडी चालवते कारण की मला कंटाळा. हात दुखतोय तिचा आता. आणि पण मस्त वाटलं. आणि आपण खरंच आपल्या तिकडे खूप हे असल्या खूप गोष्टी रेअर आहेत. आणि मुलींसाठी फिरणं तर खूप अवघड आहे आपल्या इथं. त्या दिवशी आम्ही 10 वाजता पेट्रोल पंपावर गेलते पण सगळी माणसं होती. हो. पण आम्ही तिकडे गेलो. जेजुरीमध्ये होतो ना आम्ही आता.
तर आम्ही 10 वाजता फक्त पेट्रोल पंपावर गेलतो, तर खूप जण आमच्याकडे बघत होते, म्हणजे असं वेगळं ह्यानी नाही का की ह्या मुली आहेत कुठं बाहेर फिरतात आहेत. फक्त पोरी आम्हीच होतो म्हणजे. आणि इथं एक ही बाग आहे, इथं पप्पांची इच्छा आहे की आम्ही यावं म्हणून. बघू एक टाइमला येऊ. आणि खूप दृष्टिकोन वेगळा, मग लोक सगळे आमच्याकडे बघायला लागले. आणि खरंच तिथं त्यावेळेस एकही मुलगी बाहेर नव्हती का एकही बाई बाहेर नव्हती नाही का. आणि आता आमचा एरिया आलेला आहे, तेच म्हणलं यांनी का थांबवली गाडी. बाय बाय बाय, लवकरच प्लॅन करू.